अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे नाफेड मार्फत सुरू असलेल्या सोयाबीन व कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करत शेतकरी एल्गार समिती बार्शी टाकळीने तहसीलदारांना निवेदन दिले आहे। खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे अथवा फिंगरप्रिंट मशीनद्वारे घेण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर काही ठिकाणी खरेदीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। नाफेड मार्फत सुरू असलेल्या सोयाबीन व कापूस खरेदीमध्ये अधिक मॉइश्चरच्या नावाखाली शेतमाल नाकारला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टी मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। तसेच काही खरेदी केंद्रांवर बाहेरील व्यापारी अथवा दलाल मोठ्या प्रमाणावर माल विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित गावातील शेतकरीच आहे याची खातरजमा करूनच खरेदी करावी, तसेच पोलीस पाटील व ग्राम पातळीवरील यंत्रणांच्या उपस्थितीतच खरेदी प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी समितीने केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरित देण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी एल्गार समितीने दिला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।